आणि सुरुवातीला बातमी खरं तर लाडक्या बहिणींची चिंता काहीशी वाढवणारी आहे, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आहे। जर लाडक्या बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण लाडकी नसणार आहे, कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामध्ये कुणाकडे 4 चाकी असेल तर तुमचा अर्ज हा बाद केला जाणार आहे, तर 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांनाच केवळ योजनेचा लाभ मिळेल। असं असलं तरी ही छाननी सरसकट होणार नाहीये, असं मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं। पाहुयात आदित्य तटकरे नेमकं म्हणालात तरी काय। एकंदरीत महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आता यावेळेस ही मोठी माहिती दिलेली आहे। ज्यांचे 4 चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत, त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत। ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत। आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आधारचं एक अप्रूव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत। याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत। तर एकंदरीत आपण बघितलं, गाडी किंवा नोकरी जर असेल तर त्या लाडक्या बहिणींचा जो अर्ज आहे तो बाद होणार आहे। एकंदरीत यामध्ये काही महत्त्वाचे निकष सुद्धा समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय। जर तुमचं आधार कार्डवरचं नाव याशिवाय तुमचं बँक खात्याचं नाव जर वेगळं असेल तरी सुद्धा तुमचा अर्ज बाद होणार आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे असेल तरी सुद्धा तुमचा अर्ज बाद होणार। ज्याही लाडक्या बहिणीच्या नावावरती कोणतंही वाहन असणारे, 4 चाकी वाहन असणारे, त्या लाडक्या बहिणीचा अर्ज आता बाद केला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची काहीशी चिंता तरी आता वाढणार असल्याचं सध्या तरी दिसतंय। तर गाडी आणि नोकरी असेल तर ती बहीण मात्र आता लाडकी नसणार, हेच स्पष्ट होताना दिसतंय। यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यांचा आढावा आपण घेऊयात वेगवान स्वरूपात। सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आता पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आणि आरोप केले। बाहेरील लोक थेट वाल्मिक कराड असलेल्या पोलीस कोठडीपर्यंत जात आहे, कराडला मिळत असलेल्या सुविधा आणि यंत्रणेचा गैरवापर होतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींना आता पोलिसांकडून फरार घोषित करण्यात आलं। आरोपी सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे वॉन्टेड असल्याचं जाहीर करण्यात आलं। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला पोलीस बक्षीसही देतील। पोलिसांनी सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे या 3 आरोपींना फरार घोषित केलंय। त्यांचा पोलीस पथकांकडून तपास सध्या सुरू आहे। मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही, असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं। धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी हे विधान केलं। शिवाय विजय वडेट्टीवार मोठे नेते आहेत, त्यांनी काय म्हटलं त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही, असंही धस म्हणाले। अजित दादा हे परळीमध्ये आले होते, त्यावेळेस त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती त्याच ताफ्यातील गाडीतून आरोपी वाल्मिक कराड शरण आलाय। हा दावा बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार सुरेश धस यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याची खासदार संजय राऊत यांनी प्रतिज्ञा केली आहे, त्यात त्यांना मोठं यश आलंय। ही टीका केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राऊतांवर केली। शिवसेना शिंदे यांची राहिली नाही, ती मोदी आणि शहांची झाली, ही टीकाही संजय राऊत यांनी केली। 40 आमदार गेल्यावर फरक पडला नाही तर या 5 ने काय फरक पडतो, असं वक्तव्य ठाकरे गटाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी केलं। तर पुण्यातून ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार ही माहिती मिळाली आणि त्यानंतर थरकुडे यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर दौऱ्यावेळेस पोलीस दलाकडून देण्यात येणारी महावंदनेची प्रथा ही माझ्या दौऱ्यात बंद ठेवावी, हे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। दौऱ्यात स्वागताला कुणीही पुष्पगुच्छ आणणार नाही, असंही फडणवीस म्हणाले। हे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, SP, महापालिका आयुक्त यांना कळवण्यात आलेले आहेत।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जी श्रीकांत यांनी आता विना टेंडर अवाढव्य खर्च केल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रशांत बम यांनी केली. बम यांनी थेट आयुक्तांना भेटून अतिरिक्त आयुक्तांनी केलेल्या खर्चाबाबत जाबही विचारला. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये अजित पवार यांच्या पालकमंत्रीपदाचे बॅनर झळकत आहे. अजित पवार यांचे पुणे जिल्हा पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन असे मजकूर या बॅनरवरती लिहिलेत. तर महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून तिढा कायम आहे असं असताना आता हे बॅनर लागलेत, त्यामुळे चर्चांनाही तितकंच उधाण आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता काश्मीरबाबत एक मोठं वक्तव्य केलं. खरं तर काश्मीरला कश्यप यांच्या नावानं ओळखलं जायचं, त्यांच्याच नावानं काश्मीरचं नाव पडलं असावं असं अमित शहा म्हणताय. काश्मीरबाबत लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये अमित शहा हे बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेत 10वी पास असणाऱ्यांना नोकरीची सुवर्ण संधी आहे. पुरुष आणि महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येत आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. सविस्तर जाहिरात महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे. नवी मुंबई शहर आता स्पोर्ट्स हब म्हणून देखील ओळखलं जाईल. नवी मुंबई पालिका आयुक्तांनी नवीन वर्षात शहरातील प्रत्येक नोडमध्ये स्वतंत्र सुसज्ज असं क्रीडा मैदान तयार करण्याचा निर्णय घेतला. सर्व नोडमधील मैदानं निश्चित करून आराखडे मागवले जातील, ही माहिती पालिका आयुक्तांनी दिली. पश्चिम रेल्वेवर नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्यांची सुरुवात करण्यात आली. 3 गाड्यांचे सुपरफास्टमध्ये रूपांतर करण्यात आले. 8 गाड्यांचा विस्तार करण्यात आला. पश्चिम रेल्वेने गाड्यांच्या गतीत वाढ केली आणि प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत केली आहे. पुणे लोणावळा मार्गावरील कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या कामानिमित्त विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 5 जानेवारीला हा विशेष ब्लॉक असेल, तर सकाळी 11 ते दुपारी 3:35 हा ब्लॉक असेल. या वेळेत अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे गाड्या 15 ते 30 मिनिटांचा ब्लॉक घेणार आहेत. प्रवाशांची आणि एक्सप्रेसची वाढती संख्या बघता पुणे रेल्वे स्थानकानं विस्तार करण्याचा निर्णय घेतला. पुणे रेल्वे स्थानकावरती 2 नवीन प्लॅटफॉर्म्स आणि 4 प्लॅटफॉर्म्सची लांबी वाढवली जाणार आहे. याबाबतचा आराखडा तयार झालाय. पुढील काही दिवसांमध्ये कामाला सुरुवात होईल असंही सांगण्यात आलेलं आहे. नवी मुंबईमधल्या ऐरोली काटई उन्नत मार्गाचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. उन्नत मार्गाचे 75% काम पूर्ण झाले. उर्वरित कामं ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यासाठी MMRDAने कंबर कसली. ऐरोली ते डोंबिवली जवळ आता काटई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. प्रवाशांना आता निश्चित ठिकाणी वेळेवर पोहोचवण्यासाठी रिक्षाला प्राधान्य दिलं जात असल्याचं बघतंय. परंतु पुण्यात काही रिक्षा चालक मीटरमधील वायरमध्ये खोडसाळपणा करतात, मीटरचं स्पीड वाढवतात. त्यामुळे 50 रुपयांच्या प्रवासासाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागत आहेत. आणि यानंतर बातमी मोठी आहे, कारण ग्रामसेवकांसाठी ही मोठी बातमी आहे. ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या संदर्भातल्या पुन्हा एकदा सूचना जारी केलेल्या आहेत. याशिवाय जर आपण बघितलं, ग्रामपंचायतीच्या कामाला शिस्त लावण्यासाठी हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव सीमा जाधव यांनी अलीकडेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलेलं आहे. यात ग्रामसेवकांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याचा आग्रह धरण्यात आलाय. विधिमंडळात ग्रामविकासाबाबत झालेल्या चर्चेतून जिल्हा परिषदांकडून ग्रामसेवकांच्या हजेरीबाबत माहिती सुद्धा मागवण्यात आलेली होती. त्यामुळे आता ग्रामसेवकांना सुद्धा बायोमेट्रिक हजेरी लावणं बंधनकारक आहे. तर सरकारकडून या ज्या नवीन सूचना जारी झालेल्या आहेत, तर त्याचं पालन नेमकं कधीपासून होतं, अंमलबजावणी कधीपासून होते, हे बघणं महत्त्वाचं. यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मध्ये. यवतमाळ महावितरणाकडून वीज चोरी विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेसाठी 19 पथकं तैनात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत विजेसोबत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी मीटरची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 113 शस्त्र परवान्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही. या परवान्यांची चौकशी होणार आहे. आत्मसंरक्षणासाठी हे शस्त्र परवाने देण्यात आले. या शस्त्र परवान्यांची मुदत 31 डिसेंबरला संपली आहे.
देशातील शाळांच्या सद्यस्थिती संदर्भात केंद्राने एक अहवाल जाहीर केला. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे हायटेक बनवणाऱ्या बहुतांश शाळांचे दावे फोल ठरले. अनेक शाळांमध्ये कॉम्प्युटर बंद स्थितीत आहे, तर शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नाही आहे. देशात केवळ 57% शाळांमध्ये संगणक चालू स्थितीत आहे. सुमारे 54% शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नाही आहे. 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यंदा 13 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पार पडेल. जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभागांमध्ये सुमारे 150हून अधिक भारतीय परदेशी प्रेक्षकांना चित्रपट बघता येतील. उत्तराखंड सरकार आणि ITBP यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. आता आदि कैलास आणि ओम पर्वत या ठिकाणांपर्यंत पोहोचणं सोपं होईल. करारावर उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळ आणि ITBPच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या सुद्धा केल्या आहेत. महानगर गॅसच्या मुख्य गॅस वाहिनीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली शहराच्या विविध भागाला होणारा महानगर गॅसचा पुरवठा 8 जानेवारीला बंद असेल. महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वसूचना पत्राद्वारे या संदर्भातली माहिती नागरिकांना दिली आहे. हंगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची गोदावरी नदी स्वच्छ करण्याचा मानस महापालिकेने हाती घेतला. गोदावरी नदीचं प्रदूषण मुक्त व्हावं यासाठी आता 1800 कोटी रुपये खर्च सुद्धा केले जाणार आहे. नव्यानं 9 STP प्लांट तयार केले जातील. राज्याच्या मुख्य सचिवांसोबत झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. अमृत योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवलीसाठी 359 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मान्यता दिली. नव्याने समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणी पुरवठा होणार आहे. यावेळी शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय झालाय. राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार आहे. सरकारी थकबाकीपोटी लिलाव होऊन या जमिनी सरकार जमा झाल्या होत्या. याच जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. लाडक्या बहिणीकडे आता कार आणि नोकरी असेल तर ती बहीण थेट लाडकी नसणार आहे. कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी केली आहे. तर 2.5 लाखांचं उत्पन्न असणाऱ्यांना केवळ योजनेचा लाभ मिळेल. असं असलं तरी सुद्धा ही छाननी सरसकट होणार नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय. बुलढाण्यालगत मंजूर झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाची जागा बदलण्याची मागणी कृती समितीने केली. शहरात 23 एकर जागा उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी खर्च देखील कमी लागणार आहे. वैद्यकीय सेवा घेणाऱ्यांसाठी सोयीस्कर असल्यानं वैद्यकीय महाविद्यालय शहरातील या जागेवरच उभारावं असं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे. लातूरमधल्या उदगीर शहरामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला उदगीर महानगरपालिकेने अतिक्रमणावरती कारवाई करण्यास सुरुवात केली. बुलडोझर चालवला. शहरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढत चाललेलं अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे उदगीरकरांनी मोकळा श्वास घेतला. दरम्यान यापुढे सुद्धा अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे असं देखील पालिकेने सांगितलं. सांगलीच्या मध्यवर्ती सहकारी बँकेने वर्षभरात थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगा उगारलाय. थकबाकीदार 9 संस्थांवर कारवाई करत आतापर्यंत 130 कोटी 47 लाख रुपयांची कर्ज वसुली करतायत. बँकेकडून मार्च अखेरपर्यंत 100 कोटी वसुली होण्याचंही सांगण्यात आलेलं आहे. पुणे विभागातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली. 6240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केलेला आहे. 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम आता जमा झालेली आहे. आपण जर बघितलं तर देशाच्या राजकारणामध्ये काश्मीर हा नेहमी कळीचा मुद्दा राहिला आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीर संदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे. काश्मीरला पूर्वी ऋषी कश्यप यांच्या नावानं ओळखलं जायचं आणि त्याचाच अपभ्रंश हा काश्मीर असा झाला असेल असं अमित शहा म्हणाले. त्यामुळे आता प्रयागराज सारखंच काश्मीरचं सुद्धा नामांतर होणार आहे का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कोण होते ऋषी कश्यप या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोतच. मात्र त्यापूर्वी ही मोठी बातमी आपण बघतोय. अमित शहा नेमकं काय बोलले तेही बघूयात. हम सब जानते हैं कश्मीर को कश्यप की भूमि का भी नाम से जाना जाता है. शायद हो सकता है कि इनके नाम से ही कश्मीर का नाम पड़ा होगा. व्यापार की भी बात कर लें तो सिल्क रूट से लेकर सेंट्रल एशिया तक
और शंकराचार्य मंदिर से लेकर हेमिस मठ तक व्यापार और अध्यात्म, ये दोनों चीजों के मजबूत नींव कश्मीर की संस्कृति में और कश्मीर की भूमि पर पड़ी थी, ये हमें मालूम पड़ेगा। कश्मीर हमेशा से अनेक मतों को संभालने वाला एक उदार चरित्र प्रदेश रहा। तर यावेळेस आपण बघितलं अमित शहा नेमकं काय म्हणालेले आहेत. त्यांनी हे संकेत दिले. मात्र ज्यांचं नाव अमित शहा यांनी घेतलं ते ऋषी कश्यप नेमके आहेत तरी कोण, तेही बघूयात ग्राफिक्समध्ये. पुराणानुसार प्राचीन भारतीय साहित्यातील ते सप्तऋषी आहेत. कश्यप संहिता स्मृती ग्रंथांची रचना त्यांनी केली आहे. काश्मीरचं नाव कश्यप यांच्या नावावरूनच पडलेलं आहे. महर्षी कश्यप काश्मीरचे पहिले राजा होते. काश्मीरमध्ये सगळ्यात आधी कश्यप समाजच राहत होता अशी देखील माहिती सध्या मिळते आहे. आणि आता ज्यांना सतत प्रवास करावा लागतो अशा नागरिकांसाठी एक मोठी बातमी आहे. कारण देशात लवकरच स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. स्लीपर वंदे भारतची चाचणी सुद्धा यशस्वी झालेली आहे. 180 किलोमीटर प्रति तास वेगानं वंदे भारत स्लीपर धावलेली आहे. रेल्वे मंत्रालयानं या गोष्टीला दुजोरा सुद्धा दिलेला आहे. दिल्ली श्रीनगर दरम्यान वंदे भारत स्लीपर रेल्वेगाडी आता धावणार असल्याचं कळत आहे. याआधी ज्यावेळेस वंदे भारतची चाचणी घेण्यात आलेली होती किंवा जी वंदे भारत सध्या देशात धावते ती केवळ सिटिंग वंदे भारत आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर दिल्ली ते श्रीनगर यामध्ये स्लीपर वंदे भारत धावणार आहे आणि या वंदे भारतची चाचणी यशस्वी झाली आहे. आणि यानंतर पुढे उर्वरित बातम्यांचा घेऊयात धावता आढावा टॉप 50 मध्ये. बायको नांदायलाच येत नाही त्यामुळे नवऱ्यानं खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी आमरण उपोषण सुरू केला. इतकंच नाही तर बीडच्या सेलू गावातील या व्यक्तीनं बायकोला नांदायला पाठवा असं म्हणत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. बीडमध्ये हा नवरोबा चर्चेचाच विषय बनला. यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या अध्यक्षांसह सदस्यांनी ठेवीदाराचे 44 कोटी रुपये लाटल्याचा आरोप करण्यात आला. 6,500 ठेवीदारांची फसवणूक केल्याचा हा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेधारकांनी ठिय्या सुद्धा दिलेला आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये राहणाऱ्या या एका तरुणाची पल्सर गाडी अज्ञात दोघा चोरट्यांनी चोरली. गाडीचे लॉक तोडून गाडी पळवताना संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. पुण्यात क्षुल्लक कारणावरून एका तरुणानं दुसऱ्याच्या डोक्यावर कोयत्यानं वार केले. तर का पाहिलंस असं विचारत मध्यरात्री तरुणावरती हल्ला करण्यात आलाय. दरम्यान हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. आरोपी मात्र फरार आहे. 450 कोटींच्या बीझेड ग्रुप घोटाळा प्रकरणी आता भारतीय खेळाडू शुभमन गिल, साई सुदर्शन, राहुल तेवतिया आणि मोहित शर्मा यांना गुजरात सीआयडीने समन्स पाठवलं. गुजरात स्थित कंपनीकडून गुंतवणूकदारांना व्याज न मिळाल्यानं गुंतवणूकदारांनी तक्रार केल्याचं हे प्रकरण आहे. नागपूरमधल्या बाबुळखेडा शिवारात आता गोळीबार झालेला आहे. कारमधून जाणाऱ्या पवन हिरणवार नामक व्यक्तीवर हा गोळीबार झाला. यात त्याचा मृत्यू झालाय. एक जण जखमी आहे. पोलीस पुढील तपास सध्या करतायत. कामोठेमधल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा अखेर झाला. मद्यप्राशन केल्यानंतर जितेंद्रने दोघा आरोपींकडे समलैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरला. त्यानंतर वाद विकोपाला गेला आणि यामध्ये आई आणि 45 वर्षीय जितेंद्रचा खून झाला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. बदलापूर या ठिकाणी एका महिलेने चक्क गृहसंकुलातील गाड्या याशिवाय रितुवड सोसायटीमधली 4 चाकी दुचाकी या गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. ही महिला नेमकी आहे तरी कोण याचा शोध या प्रकरणावरून घेतला जातोय. पोलीस सध्या गस्तही वाढवत आहे. हैदराबाद नवी दिल्ली दक्षिण एक्सप्रेसमध्ये चोरट्यांनी तरुणाची थेट हत्या केली. 4 आरोपींनी पैसे मोबाईल चोरीसाठी मारहाण करत तरुणाची हत्या केली असल्याचं कळत आहे. या प्रकरणी 4 अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे. कंपनी मालकाने कंपनीच्या कार्यालयात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी सलग 2 दिवस 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. प्रदीप प्रजापती असं अत्याचार करणाऱ्या या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्याच्या थेऊरमध्ये उघड्यावरती लघुशंका करताना हटकलं, त्यामुळे टोळक्याने वॉचमॅनसह त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली। या घटनेत उपचारादरम्यान जखमी महिलेचा मृत्यू झाला। लोणी काळभोर पोलिसांनी सतीश लोखंडे, अजय मुंडे, भानुदास शेलार या तिघांनाही अटक केली। पुण्यातल्या लोहगाव परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाली आहे। गेल्या 10 ते 15 दिवसात ही तिसरी घटना घडली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणात 4 अल्पवयीन नशेखोर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। धुळ्यातील निजामपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुजलॉन कंपनीची कॉपर केबल चोरल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी तपास केला आणि चौघांना अटक केली। या चोरट्यांकडून 13,33,250 रुपयांचा मुद्देमाल आता हस्तगत करण्यात आला आहे। दोन 2024 या गतवर्षाला निरोप देण्यासाठी कोल्हापूरच्या राजारामपुरीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून तब्बल 78,250 रुपयांचा 3 किलो गांजा आणि मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। बुलढाणा नगरपालिकेतर्फे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून व्यायामशाळा बांधण्यात आली। त्या ठिकाणी युवकांना व्यायाम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता नाहीये, त्यामुळे शाळेची भिंत ओलांडून जावं लागतंय। त्यामुळे व्यायामशाळेला स्वतंत्र असा रस्ता द्यावा ही मागणी देखील युवकांनी नगरपालिकेसमोर आंदोलन करत केली आहे। नाशिकमधल्या सिडको परिसराजवळ दुचाकीचा भीषण अपघात झालाय। अपघातामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे। तर या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। मुंबईमधल्या धारावीमध्ये भीषण अपघात झाला। एका टँकरचा धक्का लागला, त्यामुळे 6 कार खाडीत पडल्या। सुदैवानं अपघातात कुणाला दुखापत झालेली नाही। उल्हासनगरमध्ये भरधाव कारने 3 वाहनांना धडक दिली। या अपघातात सुदैवानं 4 वर्षांचा मुलगा वाचला। या प्रकरणी स्थानिकांनी कार चालकास पोलिसांच्या ताब्यात दिलं। आरोपी 19 वर्षांचा युवक आहे आणि त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय।